शाळेमध्ये मराठी सक्तीचा आहेच, हिंदी सक्तीची नसावी, अशा पद्धतीच्या पहिल्यांदा त्या ठिकाणी हा विषय पुढे आला आणि मग त्याचं रूपांतर मराठी अमराठी ह्याच्यावर झालं. आता ते आपण 2.5-3 वर्षामध्येच मुलांना शाळेत टाकतो का भविष्य काळामध्ये स्पर्धेला सामोरे जावं लागतं. भाषेवर मराठी आहेच आणि मराठी सगळ्यांनी बोललं पाहिजे, मराठी सगळ्यांना आलं पाहिजे. हिंदी आणि इंग्लिश हा विषय त्या ठिकाणी वादाचा मुद्दा करण्यापेक्षा मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून तो विषय पुढे आला पाहिजे. शाळांमध्ये काय शिक्षण द्यायला पाहिजे, कुठले विषय सक्तीचे आणि बिगर सक्तीचे असले पाहिजेत, हा विषय त्या ठिकाणी घ्यावा. व्यापारी किंवा मराठी अमराठी हा विषय त्या ठिकाणी होऊ नये. मराठी अस्मिता टिकवावी, परंतु ती टिकवत असताना आपल्याला मराठी अमराठी असा विषय त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाने घेऊ नये. सध्या महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी असा वाद जो आहे तो चव्हाट्यावर आहे. नुकतंच ठाकरे बंधूंनी विजय मेळावा घेऊन मराठी अस्मितेचा लढा देण्याचा प्रयत्नही केला. ही विजय मेळावा देखील काढला. पण हा त्यांचा जो लढा आहे मराठी अस्मितेचा, तो कुठंतरी स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे का, की खरंच मराठी अस्मिता जपण्यासाठी आहे? या संदर्भात माहिती किंवा चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. सर, ज्याप्रमाणे सध्या जो वाद चिघळलेला आहे, चव्हाट्यावर आहे, मराठी हिंदी असा जो, त्याकडे तुम्ही कसं पाहता भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून? पहा, शाळेमध्ये मराठी सक्तीचा आहेच, हिंदी सक्तीची नसावी, अशा पद्धतीच्या पहिल्यांदा त्या ठिकाणी हा विषय पुढे आला आणि मग त्याचं रूपांतर मराठी अमराठी ह्याच्यावर गेलं. माझं एवढंच याच्यावर म्हणणं आहे की आता तुम्ही आम्ही सगळेजण शिकलोय, ते शिकत असताना मराठी ही कंपल्सरीच होती, हिंदी सेकंड लँग्वेज 5वीपासून होती. आता जर ज्यांना नको असेल ते नाही करतील. सरकारने निर्णय घेतलेला आहे की मराठी सक्तीची आहे. आता सेकंड आणि थर्ड लँग्वेज त्या ठिकाणी तुम्हाला कुठली पाहिजे. आता पूर्वी 5 वर्षानंतर मुलांना शाळेत टाकत होतो, आता ते आपण 2.5-3 वर्षामध्येच मुलांना शाळेत टाकतो का भविष्य काळामध्ये स्पर्धेला सामोरे जावं लागतं. अनेक स्पर्धा परीक्षा देऊन आपल्याला पुढे त्या ठिकाणी आपला करिअर बनवायचं असतो. अशा वेळेला त्या ठिकाणी भाषेवर मराठी आहेच आणि मराठी सगळ्यांनी बोललं पाहिजे, मराठी सगळ्यांना आलं पाहिजे, मराठी आपल्या सगळ्या शाळांमध्ये कंपल्सरी आहे. हिंदी आणि इंग्लिश हा विषय त्या ठिकाणी वादाचा मुद्दा करण्यापेक्षा मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून तो विषय पुढे आला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारनं त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आपल्याला मराठी ही सक्तीची आहे, हिंदी सेकंड आणि इंग्लिश ही थर्ड लँग्वेज, अशा पद्धतीच्या ह्या लँग्वेजेस आहेत, ज्याच्या त्याच्या मर्जीनं मग त्या ठिकाणी ते करू शकतात. परंतु त्याची परिणती मराठीने अमराठी असं त्या ठिकाणी होऊ नये, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. कारण आज आपण अमराठी मराठी वगैरे करून त्या ठिकाणी सध्या प्रत्येकजण जगण्यासाठी झगडतो आहे. प्रत्येकजण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कुटुंब व्यवस्था चालवावी याच्यासाठी झगडतो आहे. आपली मुळंबळं कशी शिकतील ह्याच्यासाठी झगडतो आहे. अशा वेळेला तशा पद्धतीच्या वादापेक्षा शाळांमध्ये नक्की काय हवं आहे ते सरकारला देखील त्यांनी मग सजेस्ट करावं. सरकार ही लोकाभिमुख आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय समाजविमुख, लोकाभिमुख, ज्यांना अपेक्षित असलेले निर्णयच ते त्या ठिकाणी घेतात आणि त्यांच्या निर्णयानुसार मराठी सक्तीची आहे, हिंदी आणि इंग्लिश सक्तीची नाही. त्याच्यामुळे त्या दृष्टीनंच त्या ठिकाणी पुढे त्या विषय व्हावा, मराठी अमराठी होऊ नये. पण सध्या सर, ज्याप्रमाणे मनसेकडून व्यापाऱ्यांवर मारहाण केली जाते आणि ज्याप्रमाणे हा पूर्ण प्रकार समोर येतोय, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं की असे विषय होऊ नये. कोणी त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आलं असेल त्यांनी उद्धट वागू नये. उर्मटपणे आपण बोलून काय साध्य करणार आहोत? मराठी ही त्या ठिकाणी तात्पुरती बोलीभाषा आहे. एक किरकोळ शब्द जरी त्या ठिकाणी वापरले तरी समोरच्या ग्राहकाला ते समजेल. परंतु त्याचा अर्थ त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने घेणं, मारहाण करणं किंवा समोरून देखील काही उर्मटपणे काही शब्दरचना येणं, हा काही त्याच्यावरचं सोल्युशन नाही. म्हणून शाळांमध्ये काय शिक्षण द्यायला पाहिजे, कुठले विषय सक्तीचे आणि बिगर सक्तीचे असले पाहिजेत, हा विषय त्या ठिकाणी घ्यावा. व्यापारी किंवा मराठी अमराठी हा विषय त्या ठिकाणी होऊ नये.
मग हा फेलियर कुणाचा आहे मग? हा फेल्युअर नाही, हा राजकीयदृष्ट्या आलेला पुढे विषय आहे. त्यातला फेल्युअर किंवा त्या ठिकाणी सक्सेस हा विषय नाही आहे. हा विषय राजकीयदृष्ट्या पुढे आलेला आहे. प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी झगडत असतो. अशा वेळेला हे विषय त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे, संभ्रमावस्था आहे. माझं एवढंच म्हणणं या ठिकाणी आहे, की आपण शाळांमध्ये हे विषय सक्तीचे, बिगर सक्तीचे हा विषय असताना मराठी, अमराठी हा विषय त्या ठिकाणी आणू नये एवढीच माझी इच्छा आहे. पण चर्चा अशी होती की कुठेतरी मनसे आणि उभाटा जे दोन्ही आहे ते कुठेतरी आपली राजकीय पोळी भाजणं किंवा स्वतःचं अस्तित्व या येणाऱ्या निवडणुकीमध्ये टिकवण्यासाठी होतंय, म्हणून हे सगळं काही ओहोपो सुरू आहे. असू शकेल, प्रत्येकजण त्याची परिभाषा वेगवेगळी करू शकेल. माझं एवढंच म्हणणं आहे, मराठी, अमराठी हा विषय कोणीही करू नये. राजकारण पुढे होत राहतो. राजकीय पक्ष हे कधी संपत नसतात. ते पुढेच जात असतात. कधी चढ-उतार राजकीय पक्षांना त्या ठिकाणी येतात. भारतीय जनता पार्टीची 80च्या दशकामध्ये त्यावेळेला 2च खासदार होते. पण आता 300च्या वर खासदार होतात. अशा वेळेला त्या ठिकाणी मागे खचून न जाता प्रत्येक राजकीय पक्षाचा आपला राजकारण करण्याचा अधिकार आहे. परंतु अ, प्रादेशिक भाषा आपली मराठी आहे आणि ती मराठी अस्मिता टिकवावी. परंतु ती टिकवत असताना आपल्याला मराठी, अमराठी असा विषय त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाने घेऊ नये अशी माझी विनंती आहे. मी एक लहान कार्यकर्ता आहे, परंतु मला असं वैयक्तिक वाटतं. खूप खूप धन्यवाद. तर राजकारण नक्की करा, पण मराठी, अमराठी असा भाषावाद, प्रांतवाद करू नका असा मार्मिक सल्ला जो आहे तो डॉक्टर राजेश पाटील यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन राजू शर्मासह गंगासिंग राजपुरोहित, नवी मुंबई, नवराष्ट्र.